नमस्कार. आज आपण स्वप्नसंघर्ष या चॅनलवर हिंदवी स्वराज्याची स्थापना कशा प्रकारे झाली हे बघूयात. या कथेचे संपूर्ण श्रेय आपल्या कथालेखकाला देण्यात येत आहे. तरी ही संपूर्ण कथा मी माझ्या आवाजात आपल्याला सांगणार आहे. चला तर मग अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून हाईप करायला विसरू नका. शिवाजी राजांनी ती मोहीम प्रतापराव गुजर यांच्यावर सोपवली. शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर, आनंदराव आणि मुख्य सरदारांना सांगितले की बहलोल खान थोड्याच सैन्यानिशी सीमेवर उभा राहिला आहे. अजून त्याला बाकी सैन्य येऊन मिळाले नाही. त्यांचे बळ कमी आहे. तोवर त्यावर हल्ला करा व त्याला गिरफ्तार करा. ताबडतोब जाऊन खानाला घेरावा व धरावा असे शिवाजी महाराजांच्या मनात होते. प्रतापराव यांनी त्याला संमती दिली आणि सरसेनापती प्रतापराव निघाले. उमराणी गावाचं नाव. त्या गावापाशी बहलोल खानाची छावणी होती. अत्यंत वेगाने व अत्यंत गुपचूप प्रतापराव उमराणीच्या जवळ आले व खानाला कल्पनाही लक्षात येणार नाही अशा ठिकाणी त्यांनी त्याला चारी बाजूने घेरले. त्या ठिकाणी पाणवट्याची जागा होती. त्या पाण्यावर बहलोल खान व त्याचे सारे सैन्य जगत होते. प्रतापरावांनी काय करावं? त्यांनी बहलोल खानाचे पाणीच तोडले. पाण्याकडे जाणाऱ्या साऱ्या वाटा मराठ्यांनी अडवून धरल्या. सकाळी उठून खानाचे सैनिक पाण्याकडे निघाले आणि बघतात तो काय, वाटेत समशेरी घेतलेले लालबुंद डोळ्याचे कडवे मराठे उभे आहेत. त्यांना ओलांडून पाण्यापर्यंत जाणे केवळ अशक्य. ही बातमी बहलोल खानाला कळाली. तो हादरला, पण तरी तो सावरला. त्याने सैनिकांना एकत्र केलं आणि मराठ्यांवर हल्ला करण्याचा आदेश दिला. तुंबळ युद्धाला सुरुवात झाली. धुळीचे लोट आकाशात उडू लागले. पण मराठ्यांनी बहलोल खानास चारी बाजूंनी वेढलं होतं आणि चारी बाजूंनी ते समशेरीचे वार करीत होते. कितीतरी प्रहर ते युद्ध चालूच होतं, पण पाणी कुठेच मिळत नव्हतं. पाणी होतं ते फक्त मराठ्यांच्या तलवारीत. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले आणि पाण्यावाचून आदिलशाही सेना तडफडायला लागली. एक वेळ अन्नावाचून आपण राहू शकू, पण पाण्यावाचून राहणं केवळ असंभव. शेवटी बहलोल खानाच्या लक्षात आलं की आता आपण लढू शकत नाही. आपल्या सैनिकांमध्ये तेवढे त्राण उरले नाही आणि त्यानं शरणागतीची बोलणी स्वीकारायचे ठरवलं. त्याने शरणागतीचे पांढरे निशाण फडकवलं. आपला दूत प्रतापरावांकडे पाठवला आणि दयेची याचना केली आणि पाण्यासाठी भीक मागितली. आम्हाला पाणी द्या. आम्ही एकदा इकडून निघून गेलो की परत तुमच्या स्वराज्याकडे पुन्हा वाकड्या नजरेने बघणार नाही. राव, आम्हाला पाणी द्या. त्यांनी ती कळकळीची विनंती ऐकून प्रतापराव गहिवरले. त्यांच्या हृदयाला पाझर फुटला. वकील गुडघे टेकून विनंती करत होता, त्यामुळे प्रतापरावांचं मन द्रवलं आणि त्यांनी त्याला जाण्यास परवानगी दिली. त्याला धर्मवाट दिली. खान व त्याची सर्व सेना मान खाली घालून निघून गेली. प्रतापरावांना जबरदस्त विजय मिळाला. त्यांनी ही विजयाची वार्ता राजांना कळवली. राजांचं पत्र प्रतापरावाच्या छावणीत आलं. प्रतापरावांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. त्यांना वाटलं की राजे आपल्याला पत्रातून शाबासकी देतील. राजांचा खलिता प्रतापरावांनी उघडला आणि त्यांचा चेहरा उतरला, कारण राजे प्रचंड संतापले होते. राजांनी प्रतापरावांना सांगितलं होतं की जो कोणी मुघल सेनाधिकारी येईल त्याला तुम्ही कैद करा, गिरफ्तार करा. पण राजांच्या नेमक्या या बोलण्याकडे प्रतापरावांचे दुर्लक्ष झालं. एक वेळ सेना जाऊ दिली असती तरी चाललं असतं. खासा बहलोल खान जर आपल्या ताब्यात सापडला होता तर त्याला गिरफ्तार करायला काय हरकत आहे? संतापलेल्या शिवाजी राजांनी प्रतापरावांना सवाल केला. काय निमित्त केलं? तुम्हाला तह करण्याचा अधिकार कोणी दिला? शत्रूशी करार करायचा तर तो अधिकार आमचा. तुम्ही केवळ शिपाईगिरी केली, सरदारकी केलीच नाही. जोपर्यंत बहलोल खानास मातीत मिळवत नाही तोपर्यंत रायगडचे दरवाजे तुमच्यासाठी बंद. शिवाजी राजांचा संताप पत्रातून कळून येत होता. पत्रातल्या शब्दातून दिसत होता.
प्रतापराव अस्वस्थ झाले, दुःखी झाले, बेचैन झाले. इतकेच नाही, रायगडावर काही काळाने राज्याभिषेक होणार याच्याही बातम्या त्यांच्या कानावर येऊ लागल्या. बहलोल खानास मातीत मिळवलं नाही तर राज्याभिषेकाच्या सोहळ्यात सुद्धा प्रत्यक्ष सरसेनापती असलेल्या आपणाला रायगडाचे दरवाजे बंद असतील ह्या कल्पनेनं त्यांचं मन कळवळून गेलं. अशा अस्वस्थ मनाने हिंडत असताना त्यांना बातमी मिळाली की हाच बहलोल खान आपल्यावर उलटला आहे. त्यांनी पुन्हा एकदा सैन्य गोळा केलं आहे. तो स्वराज्याच्या सीमेवर हिंडतो आहे व पूर्ण सैन्यानिशी स्वराज्यावर आक्रमण करण्याचं त्याने ठरवलेलं आहे. आता प्रतापरावांच्या लक्षात आलं की राजे म्हणत होते तेच खरं. शत्रूच्या शब्दावर कधीही विश्वास ठेवायचा नसतो. अस्थनीतील निखारा आणि दारावरचा शत्रू दोन्ही सारखेच. त्यांच्यापासून सावध राहायला हवं. आपण बहलोल खानास सोडलं ही फारच मोठी चूक झाली. प्रतापराव बहलोल खान पुढे काय करेल याचा अंदाज घेऊ लागले. प्रतापराव आपल्या हेरांकडून बहलोल खानाच्या बातम्या मिळवण्याचा प्रयत्न करत होते आणि एक दिवस 16 फेब्रुवारी 1674ला शिवरात्र होती आणि बहलोल खान पठाण प्रचंड सैन्य घेऊन नेसरीच्या रोखाने येतोय ही बातमी त्यांना कळाली. प्रतापराव व त्यांचे 6 सरदार रपेटीसाठी बाहेर पडले होते आणि तिथेच त्यांना ही महाभयंकर बातमी कळाली. प्रतापराव प्रचंड संतापले. त्यांनी आपल्या 6 सरदारांकडे नजर वळवली. सरदारांना त्यांच्या नजरेचा अर्थ कळला आणि त्यांनी घोड्यांना टाच मारले आणि ते 7 जण निघाले. कुठे? बहलोल खानाच्या प्रचंड सेनासागराविरुद्ध लढण्यासाठी. फक्त 7, अवघे 7, केवळ 7. जणू काही या शिवरात्री शिवशंकराच्या शिवलिंगावर 7 कमलपुष्पे आपलं जीवन समर्पित करण्यासाठी आतुर होती.